पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला ह्या वीकमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं. तर आपण हे पाहण्यासाठी फक्त एक वन डेचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. आणि ह्या वन डेच्या टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही बघितला तर मार्केट जिथून रिव्हर्सल फिरलंय तो झोन होतं 23,357 आणि जिथून मार्केट रिव्हर्स येत आहे इथून ऑलमोस्ट इथून त्यानं पुलबॅक द्यायला पाहिजे होतं, पण इथून न पुलबॅक देता मार्केटनं अननेसेसरी म्हणजे फॉल दाखवला. एक तर मार्केटमध्ये हा झोन परत आहे जो बाइंग झोन आहे, जिथून मार्केट परत एकदा रिव्हर्सल म्हणजे अप साईडला कन्वर्ट करू शकतं. आणि आपला एक व्ह्यू होता मार्केटचा की हे डिसेंबर एंडिंग पर्यंत मार्केटला एक 25,000, 26,000 आणि 27,000 ह्या लेवल पर्यंत जायचं आहे. आता मार्केटने ह्या लेवल पण जायच्या आधीच एक रिव्हर्सल दाखवलेला आणि ते रिव्हर्सलची 20,754 ह्याच पॉईंटला दाखवलेला आहे. तर हा रिव्हर्सल आता स्ट्रॉंग बनेल का हा पण एक मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी पण. पण माझ्या हिशोबानं अजून पण मार्केटमध्ये बाइंग झोन आहेत. अजून पण मार्केट पुलबॅक देऊ शकतं. ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या रेड कॅनल दिसतात ह्याच्यापेक्षा कितीतर मोठ्या प्रमाणात ग्रीन कॅनल निर्माण होऊ शकते आणि कितीतर मोठ्या प्रमाणात मार्केट अपसाईडला जाण्यासाठी परत तयारी होऊ शकतात. आता हा जरी मार्केट जर फॉल आला असेल तर हा फॉल कंटिन्यू राहणार अजिबात नाही. तर कंटिन्यू अजिबात हा राहणार नाही. तर कुठल्या ना कुठल्या तर झोन मधून ते रिव्हर्सल मारणार, सॉरी कुठल्या ना कुठल्या तर झोन बसून रिव्हर्सल मारणार. पण आता आपल्यासाठी एक चान्स आहे. हा जो चान्स इक्विटीमध्ये आहे. जर तुम्ही इक्विटी जर स्टॉक्स घेऊन जर लॉंग टर्मसाठी जर होल्ड केला तर किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला पैसा ह्यात म्हणजे प्रॉफिट होऊ शकतो. समजून चला की तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकेमध्ये किंवा एक ठराविक ठिकाणी की एफडी किंवा 6-7% व्याजदर मिळते म्हणून तुम्ही ते पैसे बँकेत ठेवला असेल किंवा कोणाला तर दिला असेल. तर त्याच्याऐवजी ते पैसे घेऊन तुम्ही जर ह्या ट्रेडिंगमध्ये म्हणजे स्टॉक्समध्ये जर लावून ठेवले तर एकदम उत्तम होऊन जाईल. एक 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला असे किती जर स्टॉक्स असतील की जे पैसे डबल टिबल करून देऊ शकतील. एक्झाम्पल बघा, आपण मूव ट्रेडिंग ह्या दिवशी आपण आपल्या इन्स्टाच्या सॉरी आपण आपल्या युट्यूब चॅनलला एक 10 स्टॉक्स दिले होते. तुम्ही जर 10 स्टॉक्स बघितला तर 10 मधले 8 आणि 7 स्टॉक्स आपले पूर्ण पॉझिटिव्ह आहेत. आणि प्रत्येक स्टॉकने किंवा एक सरासरी जर तुम्ही काढला तर 70 ते 80% रिटर्न दिलात फक्त 2 महिन्यामध्ये. फक्त 2 महिन्यामध्ये 70 ते 80% रिटर्न म्हणजे जोक नाहीये. आता तुम्ही हे जर विचार केला 1 लाख रुपयाचे कॅपिटल आहे, 10 लाखाचे कॅपिटल आणि 20 लाखाचे कॅपिटल तर विचार करा. बऱ्याच वेळा काही जण काय करतात पतसंस्थामध्ये एक चांगलं व्याजदर मिळते 6-7% म्हणून तिथून ते होल्ड ठेवतात. पण त्याच्याऐवजी तुम्ही इक्विटीमध्ये म्हणजे लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. बरेच डिव्हिडंड असू दे किंवा बऱ्याच अजून बेनिफिट्स आहेत त्या स्टॉक्स मधून. तसं तुम्हाला त्या स्टॉक्स मधून चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊ शकते. आता एक चांगली एक उत्तम वेळ आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तुम्हाला कोणता स्टॉक्स घ्यायचे हे समजून येत नसेल तर आपल्या ऑफिसमध्ये फोन करा. तुम्हाला एक उत्तम स्टॉक सजेस्ट करून दिला जाईल. ते तुम्ही एक 2 ते 3 वर्ष तरी होल्ड ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा 4-5 महिन्यामध्ये पण आपलं टार्गेट अचीव्ह होऊ शकतं, पण बऱ्याच वेळा 1 वर्ष पण लागू शकतील. पण असे स्टॉक्स असतील की तुम्हाला ते ऑलमोस्ट एक चांगल्या पद्धतीने रिटर्न देतील, जे पतसंस्था आणि बँक पण देऊ शकणार नाहीत किंवा कोणीही व्यक्ती देऊ शकत नाही तेवढं तर ते सहज देऊ शकते. आपल्याला ह्या ट्रेडिंगमध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मनी. तर पैशाला वाढवण्यासाठी पैशाच्या बऱ्याच गोष्टी शिकणं खूप गरजेचं असतं. आणि मनी मॅनेजमेंट आणि मनाचे थिंकिंग जे आहेत हे आपण आपल्या क्लासमध्ये पण चांगल्या पद्धतीने शिकवतो. कारण बऱ्याच जण काय करतात मोठा अमाऊंट गोळा करतात, सेव्हिंग करतात, एक तर बँकेमध्ये ठेवतात एक छोट्याशा व्याजदरासाठी, आता कोणाला तर ते देऊन टाकतात. पण त्याच्यातून काही आउटपुट नाही, फक्त पैसा आहे तसंच राहतो आणि ते फक्त सेफ राहतो. पण ते जर तुम्ही पैसा ट्रेडिंगमध्ये किंवा स्टॉक्समध्ये जर ठेवला आणि तो जर पैसा वाढत गेला तर काही वाईट नाही. कारण पैशापासून पैसे वाढतात. फक्त हे आपल्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर आता आपण एक वेळ अशी आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही की जिथून मार्केट पुलबॅक देऊ शकतं, जिथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर मल्टीवेळ तुम्ही जर स्टॉक्स घेतला तर चांगल्या पद्धतीने आउटपुट देऊ शकतं. रिव्हर्सल देणारी जी लेवल आहे ती रिव्हर्सल देणारी लेवल ही आहे 23,438. मार्केट इथूनच भिवून पळायला लागले असं म्हटलं तर काही हरकत नाही. पण ऑलमोस्ट आता आपल्याला जरासं तयार व्हायचं आहे एक मोठ्या रॅलीसाठी. पण ती मोठी रॅली कधी येईल किंवा काय येईल आपल्याला सांगता येत नाही. ह्या फॉलशी तुम्ही अजिबात भिवू नका. हे फॉल एक अननेसेसरी आहे. हा फॉल रिकव्हर करायला मार्केटला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही जर मागे जाऊन चेक केला तर बघा एक एक रॅली किती किती मोठे आहेत. हीच रॅली बघा 21 नोव्हेंबर पासून मार्केटनं 27 त्यानंतर आहे तसं एक 6 म्हणजे किती दिवसात त्याने रॅली ते कॅप्चर केलेले आहेत. मार्केटनं जरी फॉल दाखवला असेल तर हा फॉल कव्हर करायला अजिबात वेळ लागणार नाही. ओके. तर निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमधले जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये चांगला स्टॉक्स निवडा आणि लॉंग टर्मच्या व्ह्यूने तुम्ही होल्ड करू शकता. अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा बघा. आता आपण सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायला पाहिजे हे पण आपण डिस्कशन करणार आहे. तर निफ्टीमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग लेवल आहे ही. आता बऱ्याच वेळा मार्केट काय करतंय तर मुद्दाम खाली येते, खाली ब्रेक देईल तुम्हाला असं जाणवेल की इथून मार्केट कुठला चाललाय. पण माझ्या हिशोबाने असं पसवून मार्केट मग वरती येईल. जर समजा खाली येऊन जर परत जरा देत असेल तर जरा मार्केटला थोडी जरा अवॉइड करा. पण इथे एक बुलिश इंगल्फिंग किंवा एक बाहेरची कुठल्या ना कुठल्या तर कॅन्डल जर झाले असेल
तरच तुम्ही त्याच्या कन्फर्मेशन नंतरच इथे एंट्री घ्या. कुठलेही कॅन्डल बनले नसेल, नुसता ग्रीन ब्रेक केला असेल तर जरासं अवॉइड करा. एंट्री ह्याच्याऐवजी खाली जाऊन वर आल्यावर एकदम बेस्ट होऊन जाईल. ओके, हे झालं निफ्टी. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि बँक निफ्टी कुठल्या साईडला जाऊ शकते. तर आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता 49,939 आणि मार्केट आले 50,745. आता एक मार्केटचा एक रिव्हर्सल जर तुम्ही बघितला तर मार्केट माझ्या हिशोबाने ह्याच पॉईंट नंतर जरासं रिव्हर्सल व्हायला असायला पाहिजे. हा पॉईंट म्हणजे हाच 50,736. जरी गॅपडाऊन ओपन झालं, जर रिव्हर्सल नाही होऊ शकलं तर हा पॉईंट तर रिव्हर्सल करून देणार 50,371, नसेल तर 49,939. ह्या दोन पॉईंटनं काय नाही होतं रिव्हर्सल होऊ शकतं. रिव्हर्सल चांगल्या पद्धतीने जर झालं तर किती स्टॉक्स पॉझिटिव्ह होऊ शकतात. बँक निफ्टी मधले सगळे 12च्या 12 बँका तुम्हाला ग्रीन मध्ये दिसतील, म्हणजे दिसून येऊ शकतात. हे 3 ते 4 दिवसात म्हणजे येत्या वीक मध्ये चांगले जरासं ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत. फक्त तुम्ही ह्या वीक मध्ये एकतर तुम्ही जर हेवी क्वांटिटी जास्त जर क्वांटिटी घेत असाल तर एकतर सेफेस्ट बाजू बघूनच तुम्ही एंट्री करा. नसेल तर एक थोडीशी क्वांटिटी कमी करा. जिथे रिस्क वाटेल तिथे एंट्री करू नका, कारण ऑलरेडी मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाही. त्यामुळे खाली येऊन वर जाणं, वर जाऊन खाली येणं ह्या गोष्टी वारंवार चालत राहणार म्हणजे ह्या वीकमध्ये. त्यामुळे एक तर तुम्ही ट्रेडिंग करताना एकदम जपून करा. ओके, आता हे झालं विकली. आता आपण टाइम फ्रेम थोडंसं 15 मिनिटात चेंज करून बघूया की आपल्याला मंडे कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि मंडे कुठल्या झोन बसून बाईंग होऊ शकते. तर मंडेसाठी आपला झोन आहे 49,939. हा एक बाईंग झोन आपल्यासाठी स्ट्रॉंग दिसतोय. ह्या दरम्यान आपण बाईंग करणार नाही. केलं तर एकतर 51,021च्या वर, नसेल तर एकतर 49,939. नाही तर ऑलरेडी आपल्या पुटला ब्रेक दिलेला आहे. पुटला जर बघितलं तुम्ही स्टॉप लॉस आहे, फ्लॅट ओपन केलं तर एक रिस्क घेण्यासाठी तिथे तुम्ही एंट्री करू शकता. इथून तुम्हाला हे 50,386 पण तरी टार्गेट मिळू शकतं. समजून चला, जर एकदम स्टॉप लॉस येईल तर स्टॉप लॉस सेट करा आणि 51,021च्या वरती जरी कॉलला बसा. दोन्ही कंडिशन मध्ये एकतर लॉस कुठला ना कुठला तरी फिक्स आहे, एकतर सी ला होईल एकतर पी ला होईल. पण चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये ट्रेड मिळू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पण मुवमेंट ह्यामध्ये होऊ शकते. आता आपण हे बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टी. असेच आपण सांगितलं आहे की तुम्हाला दररोज एक ना एक तरी आपण स्टॉक देणार. आता पण जे मी 4 ते 5 स्टॉक दिलं, चांगल्या पद्धतीने त्याने स्टॉक्सने रिटर्न दिलेत. फक्त तुम्हाला ते स्टॉक्स काय करायचे, घ्यायचे आणि त्या त्या दिवशी सेल करायचे. जास्त होल्ड ठेवायचे, हाताला जायचं नाही. ओके, आता एक इंटरेस्टिंग मुद्दा काय की आता जसं मी ते स्टॉक दिलं, चारी चारी टार्गेट डन केलं, तर अजून एक आपण स्टॉक्स काढलेला आहे. पण हा स्टॉक्स आपल्या मेन ग्रुपवरच तुम्हाला बघायला मिळेल. मेन ग्रुप किंवा प्रीमियम ग्रुप. आता ह्या प्रीमियम ग्रुपची लिंक आपल्या बायोमध्ये आहे. नसेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला तुम्ही एसी प्रोफेशनल असं सर्च करा. त्या एसी प्रोफेशनल तुम्ही पेजला गेला तर तुम्हाला तिथं बायोमध्ये लिंक दिसतील. त्या लिंक मध्ये फक्त प्रीमियम ग्रुपला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही आमच्या प्रीमियम ग्रुपला फ्री ऑफ कॉस्ट जॉईन व्हाल. तिथे तुम्हाला तो स्टॉक्स कुठे एंट्री करायचा आहे, एक्झिट कुठे करायचं आणि तिथे किती टक्के रिटर्न देईल हे तुम्हाला मंडे सकाळी 9 वाजताच आपल्या ग्रुपला दिसून जाईल. 9 किंवा 9:15 दरम्यान दिसून जाईल. ओके, तर अशाच प्रिडिक्शन साठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.